आज विठ्ठल कारखान्याला तुम्ही सभासदांनी निवडून दिलं आणि जिल्ह्यामध्ये दाराची स्पर्धा लागली म्हणून देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आणि आपल्या जिल्ह्याचे नेते मोठे दादा व खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी तुमच्यातल्या एका शेतकऱ्याच्या पोराला महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीचं तिकीट त्या ठिकाणी दिलं आणि माझ्यासारख्या सामान्य पोराला संधी दिली। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामान्य माणसाला त्या ठिकाणी भूमिका घेतली। आज माझ्यासारख्या साध्या पोराला त्या ठिकाणी संधी दिली। मग काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब, संभाजी ब्रिगेड, आरपीआय गट, गवई गट आणि आमचे काका शेतकरी संघटना आम्हाला त्या ठिकाणी साथ द्यायला आहेत। आज महाविकास आघाडीमधले असलेले सगळे घटक पक्ष त्या ठिकाणी आज नवख्या तरुण मुलाला त्या ठिकाणी संधी दिली। आज माझी या निमित्तानं आपल्या पुढे भूमिका आहे की गेल्या वेळी आपल्याला देखील माहिती आहे की काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठं भगवं वादळ आलंय। गेले 13 महिने त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि आज सरकारच्या विरोधात लढा देत आहेत। त्या सरकारला जागेवरती आणण्यासाठी त्या ठिकाणी अहोरात्र स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी सरकारला घाम फोडण्याचं काम करतायत आणि एका बाजूला त्या सरकारने त्या ठिकाणी सनदशील मार्गाने उपोषणाला बसलेल्या लोकांवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला। परंतु त्या ठिकाणी सगळ्या समाजानं ते आंदोलन मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा केलं आणि त्या आंदोलनाला थोड्याफार प्रमाणामध्ये यश आलं। परंतु आज देखील मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे यश येत नाही। मी आज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं त्या ठिकाणी त्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना देखील भेटून त्या ठिकाणी त्यांच्या भूमिकेशी सहमत असून उद्याच्या काळामध्ये आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या ज्या मागण्या आहेत त्याला संपूर्णपणे पाठिंबा माझा त्या ठिकाणी जाहीर करतो आणि मी आपल्याला साक्षीने शब्द देतो, उद्या निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये पहिलं भाषण हे मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी केलं जाईल। आज सरकार काय करतंय? एका बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय घेतोय, दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी भिजत कोंगडं ठेवलंय, तिसऱ्या बाजूला आजची परिस्थिती अशी आहे की लिंगायत समाजाला आरक्षणाचं त्या ठिकाणी गाजर दाखवलंय, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय देखील त्या ठिकाणी प्रलंबित ठेवलाय, महादेव कोळी समाजाचा देखील आज आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवलाय आणि आज आरक्षणाच्या विषयावरती त्या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करून ह्यांची पोळी भाजून घेण्याचं काम सरकार करत आहे। परंतु आताचा काळ बदललाय। आज हिंदू मुस्लिमांच्या दंगली करून त्या ठिकाणी राज्य जिंकायची परिस्थिती होती, परंतु आता ती परिस्थिती बदलली। आज तरुण पुढचे सगळे सुशिक्षित झालेत, त्यांना माहिती आहे कोण काय करतंय। आज देखील जातीमध्ये तेढ निर्माण करून हे कुठेतरी वेगळ्या दिशेने नेण्याचं काम करत होते, परंतु सगळेजण आज त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल, महादेव कोळी समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय असेल आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय उद्याच्या काळामध्ये सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून मी त्या ठिकाणी बोलेल एवढा या निमित्ताने शब्द देतो। मी 2003 पासून त्या ठिकाणी मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। मी देखील त्या ठिकाणी पहिल्यांदा मराठा जोडो अभियानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावरती सातत्याने गेले 20 वर्ष आपल्या सोबत काम करतोय। हे काम करत असताना आज मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाणवलं की या देशामध्ये मराठा आरक्षणाचा जरांगे फॅक्टर कसा
त्या ठिकाणी दणका देतोय आणि तरी देखील सरकार ताळ्यावर आलेलं नाही। आज राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, परंतु त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लागलेला नाही। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आज त्या लोकांना मत टाकत असताना माझा आपल्या या निमित्तानं या मंचावरून त्या ठिकाणी समोरच्या आमदारांना माझा सवाल आहे की त्या ठिकाणी तुम्ही देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या समोर कुर्डवाडीमध्ये त्या ठिकाणी भाषण केलं होतं, त्या भाषणाला मी देखील होतो। तुम्ही भाषणामध्ये काय बोलला होता की पवार साहेबांनी मला 6 वेळा आमदार केलं, माझ्या भावाला आमदार केलं, माझा जावाई आमदार आहे, माझा युवाई आमदार आहे, माझ्या पोरांना कारखाना दिलं आणि डोळ्यात अश्रू आणले तुम्ही। आणि त्या ठिकाणी त्याच पवार साहेबाला 4 महिन्यात तुम्ही सोडून गेला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला। आज पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यावेळेस त्या ठिकाणी भाग झाला, फुटली, पवार साहेबांची पार्टी, पवार साहेबांचं चिन्ह ज्यावेळेस त्या ठिकाणी काढून घेण्यात आलं, ते 40 आमदार ज्यांनी सही केली गद्दार म्हणून, त्यामध्ये आपले आमदार देखील बबनराव शिंदे साहेब होते। त्यामुळे पवार साहेबांनी तुमच्या गद्दारीला म्हणून तुम्हाला हेलपाटे मारून तिकीट दिलं नाही। आज या निमित्तानं सरकारच्या बाबतीमध्ये भूमिका घेत असताना आज एका बाजूला मात्र पक्ष फोडीचं राजकारण केलं जातं, एका बाजूला शिवसेना फोडली जाते, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं जातं आणि मग आपल्या बाबतीत काही वेगळं झालेलं नव्हतं, परंतु तरी देखील त्यातून मार्ग काढून पुढच्या काळामध्ये ही सत्ता महाराष्ट्राची बदलण्यासाठी या वयात देखील शरदचंद्र पवार साहेब लढतायत आणि त्यांना साथ देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आज त्या ठिकाणी तुम्ही बोलला की त्या ठिकाणी पवार साहेबांनी माझ्यासाठी केलं आणि गेला कोणाबरोबर? अजितदादांबरोबर। आज तुम्ही पवार साहेबांना सोडलं आणि आता अजितदादांना देखील त्या ठिकाणी सोडलं। उद्याच्या काळामध्ये हे ज्यावेळेस त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे, आज यांची भूमिका स्पष्ट आहे का? आज त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभारतायत आणि अपक्ष म्हणून उभारत असताना काही ठिकाणी गेल्यानंतर मुस्लिम समाजाच्या काही सहकाऱ्यांकडे गेल्यानंतर ते काय सांगतात की आम्ही त्या ठिकाणी उद्या निवडून आल्यावर आम्ही महाविकास आघाडीकडे जाणार आहे, आणि काही लोकांना त्या ठिकाणी भेटल्यानंतर सांगतात की आम्ही भाजपकडे जाणार आहे। म्हणजे ही डबल ढुलकी वाजवतात। त्या ठिकाणी पवार साहेबाला सोडलं, 40 वर्ष 30 वर्ष पवार साहेबांनी त्यांना एवढं देऊन आज त्या ठिकाणी पवार साहेबांना त्यांनी सोडलं, अजितदादांना सोडलं, आपल्या ज्या जनतेनं निवडून दिलं त्या जनतेला सुद्धा त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलं। त्या दिवशी सभेमध्ये त्यांनी काय म्हणले? त्या ठिकाणी पवार साहेबांनी हलपाटे घातले, म्हणजे आम्हाला एवढे 7-7 दिवस त्या ठिकाणी हलपाटे घालायला लावले। मग त्या ठिकाणी आपल्याला किस्सा म्हणून सांगतो, त्या ठिकाणी मुंबईला असल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी मुंबईला जायचो। मुंबईला गेल्यानंतर मला इकडून फोन यायचा पटकुर्लीतनं, काय झालं आबा, काय होतंय तिकिटाचं? मी म्हणायचं होतंय, लगेच इकडं तोफा उडायचा। पुन्हा त्यांनी यायचं, त्यांनी पवार साहेबाला भेटायचं, फोटो टाकायचा, त्यांनी त्यांच्या बाजूने पुन्हा तोफा उडायचा। तोवर मला फोन, काय झालं? आज ही जाऊन आली की अर्ध्या तासाने मी आज हाईत पवार साहेब। सकाळ दुपार संध्याकाळी ही जायची, मी सकाळ दुपार संध्याकाळी जायची। गेलं की साहेबांनी मला विचारायचं का आलाय, मी म्हणत ती आली ती म्हणून। परत तर असं झालं, आज गेलो, एक दिवशी ती आली, 2-4 आमदार घेऊन आली, जावाय बिवाय सगळी, पवार साहेबाला भेटली 4 मिनिटं आणि मग त्यांच्या देखतच पवार साहेबांनी बेल वाजवली ना अभिजित पाटलाला बोलावं म्हणली, म्हणजे मी बाहेरच आहे माहित होतं। आणि मला आज बोलवलं, आज बोलवून बसलो, म्हणले तू का आलाय मला माहित आहे म्हणले, आणि बस म्हणले, आणि बेल मारली, मला नाश्त्याला उपीट खाऊ घातलं आणि आम्ही गप्पा मारत बसलो, बाहेर यांचं खालवर दिलं गायची। म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी पवार साहेब आहेत, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस पवार साहेबांनी यांना तिकीट नाकारलं, माढ्यातल्या सभेत काय म्हणले? एका बाजूला सांगायचं पवार साहेब आमचे त्या ठिकाणी दैवत आहेत, आणि त्या दिवशी सभेत काय म्हणले? पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलं नाही म्हणून काय झालं, आम्ही काय कोणाच्या मेहरबानीवर नाही। आज पवार साहेबांनी तुम्हाला 30 वर्ष आमदार केलं आणि तुम्ही पवार साहेबाला म्हणताय मेहरबानीवर नाही, आमच्या कर्तृत्वावर आमची पांढरी उगत झाली का? आणि नाही दिलं पवार साहेबांनी तर आम्ही अपक्ष निवडून आणू, म्हणजे पवार साहेबाला चॅलेंज। जयंत पाटील साहेब सांगतात बघा,
कुणाचा विनाद करा पण पवार साहेबाचा तेवढा आणाचा. ही पवार साहेबाला चॅलेंज करायला लागली, एवढी मोठी झाली तो. मग आज साधा प्रश्न आहे, ह्यांची अवस्था आता काय झाली आहे घरकणा. आता त्यांना मत मागायचं कशावर. मागच्या 19च्या निवडणुकीत काय म्हणायची, समोरच्या उमेदवाराला पिटायची तिथं चालवायली. त्या मला म्हणते ती. आजची परिस्थिती काय आहे, आजची परिस्थिती काय हो. कारखान्याच्या बाबतीत बोलू शकते ती का, ऊसाच्या भावाच्या बाबतीत बोलू शकतील का, काटा हाणती ती म्हणून बोलू शकतील का आपल्याला. मग आपल्यावर आज बोलायला जर काही त्यांच्यावर शिल्लक नसेल तर त्या ठिकाणी आजची परिस्थिती काय. आता उमेदवार मगाशी मस्के सर म्हणले की तुम्ही उमेदवारी तेवढी ठेवा नाहीतर पळून जाचाल. मला पण असंच वाटायला लागलंय, भेलय दिलंय. त्या दिवशी ती भाषणात काय म्हणलं, त्या ठिकाणी आम्ही गावागावात गेल्यावर गावातली लोक म्हणायची तुम्ही पवार साहेबाला भेटा आणि तुतारी घेऊन या. आता पवार साहेबांनी दिली गाव ह्यांना, मग आपण आता मत देणार आहे ह्यांना. आता पवार साहेबापासून जर ह्यांचं संपलं असलं आपल्यापाशी राहील का आता ह्यांचं काय. आज 30 वर्षाचे आमदार आहेत, मग त्यांनी जर काम केलं असतं तर त्या ठिकाणी आज एक उदाहरण म्हणून सांगतो, त्या ठिकाणी 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचा शिवरत्नावरती प्रवेश झाला. मी देखील त्या ठिकाणी होतो. प्रवेश झाला, भाषण झालं आणि प्रवेश झाल्यानंतर डायनिंग टेबलवर जयंत पाटील साहेब आम्ही बसल्यानंतर त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी एबी फॉर्म त्यांना त्या ठिकाणी दिला. आज मोहिते पाटील कुटुंबाचं मोठ्या दादांचं काम असताना आज जिल्ह्यामध्ये पकड बघून काम बघून त्या ठिकाणी पार्टीनं घरी आणून त्या ठिकाणी एबी फॉर्म दिला आणि ह्यांना हेलपाट घालून पिशव्या करून दिला नाही. फरक आहे नाही. जर 30 वर्ष चेअरमन काम केलं असतं तर एवढ्या पिशव्या करून घ्यायची वेळ आली का. आता साधा प्रश्न आहे, आज ह्यांचं काम दाखवायसारखं काय हो. 15 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आमदार आहेत, 15 वर्षामधलं त्यांनी एक ठोस काम सांगावं. साधा विषय, आज आपण सगळेजण साक्षीर आहे. आपल्या इथं ऊस आहे, ज्याची जमीन आहे त्या शेतकऱ्याचं काहीतरी भागल, परंतु ज्याला 1 गुंठा जमीन नाही, जो रोजगारी आहे त्याचं पोट प्रपंच हातावरचे आहे, त्याच्यासाठी काय हो. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या 936 योजना आहेत, त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं. आज झाल्यात का हो योजना, कोणत्या पोहोचल्यात का सामान्य माणसापर्यंत. आज किती लोकांना आमदारांनी त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळातनं कर्ज काढून दिलं, ओबीसी महामंडळातनं कर्ज काढून दिलं, त्या ठिकाणी उमाजीराव नाईक महामंडळातनं कर्ज दिलं, त्या ठिकाणी किती जणाला मुद्रा लोन मिळवून उद्योग उभा करून दिला. आज सोलार पंप किती जणाला आणून दिले. आज योजना सरकारच्या किती लोकांपर्यंत पोहोचवल्या. बरं सगळ्यात सोपं विचारतो, गेल्या 5 वर्षात आमदार गावात किती वेळा आले. एकदा दोनदा उद्घाटनाला 2-4 वेळा आले असतील. मी 50 वेळा तर कोणाचा वाढदिवस असल्यावर भेटतोय का, मी घरचा आहे ही वाटली का कधी घरची. साधा विषय आहे. यांनी गेल्या 15 वर्षामध्ये आमदार आहेत. मला सांगा, आपल्या पटवर्धन डोंबिवलीतल्या एखाद्या गरीब माणसाचं एखादं तहसील ऑफिसला रेशन कार्डचं एखादं साधं काम आहे आणि त्याचं काम करायचं म्हणलं तर आज पंढरपूरमध्ये आमदार साहेबाचं ऑफिस आहे का, बोरचं पाटील आहे का, करकम मध्ये आहे का. मग कुठं जावं लागतंय, निमगाव
निमगाव आहे करमाळा मतदारसंघात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर 30 वर्ष आमदार आहेत ते माड्यात जाऊन बघा, माड्यात सुद्धा ऑफिस नाही. जाऊन चौकशी करा, माड्यात ऑफिस आहे का, आमदारांनी खुलासा करावा त्यांचं संपर्क कार्यालय. आणि मग जर आमदाराला त्या ठिकाणी जनतेशी संपर्कच ठेवायचा नसेल तर त्या ठिकाणी विकास कसा होणार, लोकांच्या अडचणी कशा सुटणार. आज त्या ठिकाणी मी उभं राहायचंय म्हणलं तर तिथं पहिलं ऑफिस टाकलं. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज जनतेच्या मनामध्ये काय चाललंय हे जर आम्हाला कळालं नाही. आज आपल्या उजनी धरणाचा मोठा प्रश्न आहे. उजनी धरण वर्षाला भरतंय परंतु वर्षाला मायनस मध्ये जातंय का, तर त्याचं योग्य नियोजन होत नाही. आज आपल्याला नदीला पाणी असेल, त्या ठिकाणी कॅनलला पाणी असेल, बोगद्याला पाणी असेल, ते योग्य नियोजन करत असताना आपल्या नदीवरती जर हायड्रोलिकचे बंधारे केले आणि हायड्रोलिकचे बंधारे 10 बंधारे जर त्या ठिकाणी झाले तर 20 ते 22 टीएमसी पाणी नदी पात्रामध्ये साठू शकतं. आणि आहे या पाण्यामध्ये जे नदीला पुरामध्ये वाहून जाते ते 20 ते 22 टीएमसी पाणी अधिकीचं साठू शकतं. आणि मग आपल्या धरणाची 123 टीएमसीचं 22 टीएमसी वाढलं तर 145 टीएमसी पाणी होऊ शकतं. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न देखील उद्याच्या काळामध्ये मार्गी लागणार आहे. आज त्या ठिकाणी आपल्याला नदीची लाईट असेल, आज आपल्या इथं सबस्टेशनची कामं असतील, आज नांदुऱ्यासारखं असेल, लाईट किती अपदा होते आहे. आज आपल्या भागामध्ये सातत्यानं लाईट ट्रिप होते आहे. आज आपल्याला डीपी कमी आहेत. आज आपल्याला किती पद्धतीनं काम झालं हो. आज आपल्या शेतकऱ्याची मूळ गरज आहे, ती मूळ गरज आज भागवता आली नाही आणि उद्याच्या काळात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी भागवायच्या. आज 30 वर्ष झाली. आज मला सांगा इथून नांदुऱ्याला जायला रस्ता कसा डांबरी आहे गाव. मग मला सांगा आज यांनी 30 वर्ष आमदार असताना आपल्याला जर 15 वर्ष इथं नांदुऱ्याला रस्ता देऊ शकले नाहीत, मग यांनी काम काय केलं. आता इलेक्शनच्या पुढे मुरुम टाकतील, डांबरी करायचा राहिला. आज आपल्या तालुक्यातलं मी जबाबदारीनं सांगतो, कुरोळ असेल, कानापुरी असेल, उंबरा असेल, ज्या पण गावाला जावा तुम्ही, आज शेवट पेह रस्ता सांगा, आज नांदुऱ्याचा रस्ता, कुठलाही रस्ता सांगा, एक रस्ता चांगला म्हणून सांगा. मग मला सांगा यांना काम करायची संधी असताना आज का करू शकले नाहीत. मी आपल्याला या निमित्तानं जबाबदारीने सांगतो, उद्याच्या काळामध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्या. तालुक्यात नव्हे तर मतदारसंघातला एक बी रस्ता शिल्लक ठेवत नाही, सगळं रस्ते करून दाखवतो. आज मला सांगा पंढरपूर तालुका शेजारी माढा तालुका आहे, दुष्काळ. मोहोळ तालुका दुष्काळ, सांगोला तालुका दुष्काळ, तिकडं मंगळवेढा तालुका दुष्काळ, माळशिरस तालुका दुष्काळ आणि पंढरपुरात पाऊस पडतोय. पंढरपुरात तेवढा दुष्काळ नाही. दुष्काळ निधी किती जणांना मिळाला हात वर करा. विमा किती जणांना मिळाला, अनुदान किती जणांना मिळालं, दुष्काळाचा फायदा किती जणांना झालं. मग आमदाराचं काम काय हो, ह्या गोष्टी पुरवणं काम आहे की नाही. तुम्हाला पूर्वी माहिती आहे सुधाकर पंत परिचारक साहेब असताना, कैलासवासी औदुंबरांना असताना, त्या ठिकाणी भारत नाना भालके साहेब असताना तालुक्या पंचायत समितीमध्ये आमसभा व्हायची. आठवतंय का जुन्या लोकांना. आमदार साहेबांनी 5 वर्षात घेतली का आमसभा. वर्षाला असती का नाही घेतली का 5 वर्षात सांगा बरं. मग मला ह्यांचा प्रश्न आहे की नेमकं काय केलं 15 वर्षात आम्हाला. तुम्ही दिलं काय, तुम्ही दिलं काय. तर आता रणजित भाई आमच्याकडे पाठवलाय. आता त्या रणजित भाईच तर लय हसू येते बघा. आता साधा विषय आहे. विधानसभेमध्ये आवाज घुमला पाहिजे तरच त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सुटतात. मी या निमित्तानं त्यांनी आजचं साधं उदाहरण बघा. मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी सनदशील मार्गाने उपोषणाला बसतो. मनोजदादा जरांगे पाटील
दादांवरती काय बोलले होते का? मग ह्यांनी कशासाठी मनोजदादांना म्हणले ठेका घेतला का म्हणून? काय कारण होतं? हा काय नवा पण ठेका घेतला म्हणायचं काय कारण होतं यांचं? दादा काय म्हणले होते यांना? मग मला सांगा, ह्यांचं बोलायचं कारण नसताना समाजाच्या भावना का दुखवल्या? दुखवल्या का नाही? मग का दुखवल्या? दुसरं कहर म्हणजे कडी केली त्या बारक्यानं. ती म्हणते 50,000 रुपये देऊन समाजाला विकत घेतले बोलते. बोललं का नाही? मग मला सांगा, या निमित्तानं पत्रकार महोदय, माझा रणजित भाईला सवाल आहे, तुम्ही 50,000 रुपये देऊन समाजाची जी त्या ठिकाणी अवहेलना केली आणि त्या बदल्यामध्ये समाजानं तुम्हाला फोन पे वरनं ₹2 एकानं तर 6 रुपये पाठवलं होतं. ₹2 पाठवून तुम्हाला फोन पे वरनं किती रुपये आले त्याचं फोन पेचं स्टेटमेंट जाहीर करा, कळू द्या लोकांना. म्हणजे ही पूर्वी म्हणायची बघा मड्या खाल्ली बी, तसा प्रकार झाला. 50,000 देऊन समाजावरती बोलून पुन्हा हे ना 50,000 2-4 लाख केलं असतील. आज माझा या निमित्तानं प्रश्न आहे त्यांना की तुम्ही ते पैसे घेतलेले त्या समाज बांधवाला परत करणार आहात का? माझा साधा सवाल आहे. आज एका बाजूला त्या ठिकाणी समाजाच्या भावना तुम्ही दुखवताय आणि दुसऱ्या बाजूला काय करताय? आता साधा विषय बघा, त्या ठिकाणी 3500 रुपये भाव दिला म्हणून माढा तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी, तिथल्या गावकऱ्यांनी मला घोड्यावर बसवलं, तर लगे ही गडी इथं उंबऱ्यातून घोड्यावर बसला. आज ती पडल का म्हणून येत होतं दमक. त्याच्या पुढे जाऊन बघा, आज मी पहिल्यांदाच नाही तर त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील साहेब ज्या दिवशी उपोषणाला दुसऱ्यांदा बसले त्या दिवशी तहसीलच्या समोर मी देखील गणेश जाधवांच्या सोबत उपोषणाला बसलो. त्या ठिकाणी मी कधी त्याची जाहिरात केली नाही. मी ज्या वेळी पंढरपूर तालुक्यात, तुम्ही कुणाचंही फेसबुक काढून बघा, पंढरपूर तालुक्यात मनोजदादा जरांगे पाटलांवर ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस भेटायला जाणारा या तालुक्यातला पहिला मी माणूस होतो. त्याची मी जाहिरात केली नाही. त्या दिवशी जाताना मी शर्ट पॅन्ट सुद्धा साधा घालून गेलो, पांढरी घालून गेलो नव्हतो, राजकारण करायचं नाही म्हणून. परंतु आज मला सांगा, त्या ठिकाणी मी जाऊन आलो की ही जाऊन येते ती आणि फुटू गाडी किती. साधा विषय आहे का नाही? आज मला सांगा, तुम्ही एका बाजूला बोलताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी माझी साधी भूमिका आहे, निवडणूक ही विकास कामावरती बोलावी. निवडणुकीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची प्रश्नाची उत्तरं द्यावी. की आज आमचा बंधाऱ्याचा विषय, त्या बंधाऱ्यावरनं किती वाहनं खाली पडली असतील, रस्ता कसा आहे, आज याच्यासाठी दोन बाजू एकमेकाला जोडायसाठी पूल व्हावा म्हणून किती वर्षाची मागणी आहे आपली? 15-20 वर्ष झालाय गाव. मग आज आपल्याला ह्या पुलाची किती मोठी गरज आहे? आज हा पूल होण्यासाठी आमदारांनी कधीही त्या ठिकाणी भाग घेतला नाही. आज आपल्या भागामध्ये केळीचं उत्पादन मोठं आहे. मी विजन मांडत असताना त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला टेंभुर्णी परिसरामध्ये या देशामध्ये केळी 24,000 कंटेनर त्या ठिकाणी निर्यात होती आणि त्याच्यातली 12,000 कंटेनर आपल्या टेंभुर्णी परिसरात नव्हती. देशाच्या 50% त्या ठिकाणी निर्यात होती. तर त्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी आयात निर्यात शुल्क, त्या ठिकाणी ड्रायपोर्ट व्हायला पाहिजे. तिथं 20,000 लोकांना रोजगार मिळू शकतो आणि आपली केळी देखील जगभरामध्ये पोहोचू शकते आणि आपल्याला अधिकीचे 2 रुपये मिळू शकतात. ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आपल्याला घ्यायची. आज आपल्या पंढरपूर तालुक्याचं 40 वर्षाचं स्वप्न आहे की पंढरपूर तालुक्याला MIDC झाली पाहिजे.
मेंढापूरला MIDC करण्याच्या बाबतीमध्ये त्या दिवशी दादांनी काय सांगितलं की त्या ठिकाणी फॉरेस्टची जमीन आहे, परंतु रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी मिनिट्स ऑफ मीटिंग त्या ठिकाणी व्हायरल केल्या की फॉरेस्टची जमीन नाही. बरं, दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं तिथं जमीन उपलब्ध नाही, आम्ही आता बघू, 15 वर्षानं बघू म्हणते. माझा या निमित्तानं आहे, विठ्ठल कारखान्याची 400 एकर जमीन आहे, त्याच्यातली 300 एकर जमीन आणि 1200 एकर सह्या केलेली आडीव आणि बाबळगाव मधली लोक आहेत. 1500 एकर जमीन द्यायला 2 वर्ष झाला आम्ही तयार आहे. काय तुम्ही केलं नाही हो? मी आपल्याला या निमित्तानं त्या ठिकाणी नम्रपणे सांगतो, उद्या 20 तारखेला त्या ठिकाणी आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद द्या. त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आत MIDC करून दाखवतो. 20 ते 25 हजार त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. आज आमचे तरुण त्या ठिकाणी व्यवसाय टाकतील आणि आपल्या तालुक्याचं अर्थकारण बदलेल. आज आपल्याला त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी, उद्योग करण्यासाठी MIDC शिवाय पर्याय नाही. आज नोकरीच्या माध्यमातून असेल, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून असेल, आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभा करायची जबाबदारी देखील आपल्याला घ्यावं लागणार आहे. आज आपल्या करकम असेल, त्या ठिकाणी करकमला नगर पंचायत करण्यासाठी, नगर परिषद करण्यासाठी 10 वर्ष झालं आमदार साहेबांनी विरोध केलाय. त्या ठिकाणी तुम्ही का केली नाही 15 वर्षामध्ये नगर परिषद? आज मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, उद्या निवडून दिल्यानंतर नगर परिषद करून 200 कोटी रुपये त्या एकट्या करकमला निधी आणून दाखवतो. आज टेंभुर्णी असेल, मोडलीम असेल, त्याला देखील आम्ही त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये नगर परिषद करून त्याला निधी आणून त्या देखील भागाचा विकास करण्याची भूमिका घेऊ. आज या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमदार देखील उभा आहेत आणि माड्याच्या नगराध्यक्ष देखील उभा आहेत. माझा या निमित्तानं सवाल आहे, आपल्याला एका बाजूला सांगितलं जातं 30 वर्ष आम्ही आमदार आहे, आम्ही लय विकास केलाय. माडा शहरामध्ये, माडा तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आहे, 123 TMCचं, आणि त्या माडा शहराला गेल्या 1 वर्षामध्ये 31 वेळा पाणी आले. 365 दिवसात पाणी किती वेळा आले? 31 वेळा. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा 1 दिवसाआड देती ती, आणि ही किती दिवसात देती ती? 10 दिवसाला. आणि विकास झालाय म्हणून सांगते ती आपल्याला. आज माड्यामध्ये तुम्ही जावा, माड्याच्या तहसील ऑफिस मध्ये बाथरूमची सोय नाही. 30 वर्षात त्यांना बाथरूम बांधणं झालं नाही, आणि यांनी काय विकास केला? माड्या तहसील मध्ये जाऊन बघा, माडा एसटी स्टँडवर जाऊन बघा, सगळी चिलार उगवली आहे. आज त्या ठिकाणी रात्री 9 नंतर इष्टी येत नाही. आज माड्यामध्ये तुम्ही गेला तर त्या ठिकाणी शैक्षणिक कुठलंही सोय नाही. त्या लोकांना पुणे, इंदापूर, पंढरपूर, सोलापूरला त्या ठिकाणी शिक्षणासाठी बार्शीला जावं लागते. आज माढा तालुका, पूर्वी माढा तालुक्यामध्ये करमाळा आणि मोहोळ तालुका होता, एवढा जुना तालुका आहे तो, आणि आज त्याचे 3 तालुके झाले. तरी देखील माड्याची अवस्था काय? आज माड्याच्या परिस्थितीत जर तुम्ही जाऊन बघितलं, माड्यामध्ये सोनोग्राफी होत नाही, माड्यामध्ये MRI होत नाही, CT स्कॅन होत नाही, माड्यामध्ये डायलिसिस होत नाही, एखाद्याला अटॅक आला तर त्या ठिकाणी कार्डिओची सोय नाही. आणि यांनी 30 वर्षात विकास काय केला? एका बाजूला त्या ठिकाणी विकास केला म्हणतात, 30 वर्ष निवडून दिलं. 30 वर्ष निवडून काय दिलं ह्याची जर कारणं सांगितली, आज त्यांची परिस्थिती काय आहे माहिती आहे का? दादा आमदार आहेत, दादाचा भाऊ आमदार, दादा जावाय आमदार, दादाचा युवा आमदार. आता जी उमेदवार आहे रणजितबाई, पळून नाही गेला तर ती केवड कारखान्याला चेअरमन आहे, इंडी कारखान्याला चेअरमन आहे, जिल्हा दूध संघाला चेअरमन आहे, जिल्हा परिषदचा सदस्य आहे, मोठ्या कारखान्याला संचालक आहे, लाडली बहिणाला बी अध्यक्ष तीच आहे, संजय गांधीला बी 18 पद त्याच्याकडे आहेत. मग मला सांगा, एका घरात पद किती झाली? त्यांचा धाकटा मुलगा दादांचा कमला भवानी कारखान्याला चेअरमन आहे. आज आमचे सर्व सहकारी मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी मनोज दादांच्यासाठी तुम्ही काम करताय, आणि यांच्याकडे 2000 सालीच त्या ठिकाणी कुणबी मराठ्याचा दाखला आहे, आणि त्या कुणबी मराठ्याच्या दाखल्यावरती बेंबळे पंचायत समितीमध्ये OBC वरनं
त्या ठिकाणी ते निवडून आले आणि 2.5 वर्षे ओपन वरती सभापती झाले आणि 2.5 वर्षी कुणबी मराठा या ओबीसी वरती त्या ठिकाणी सभापती झाले. त्यांचा एक पुतण्या लवळ पंचायत समितीत सदस्य, आमदार भाऊ आहे, त्यांचा पोरगा निमगावला सरपंच तू आमदार, तालुक्यातली सगळी पदं आज त्यांच्याकडे आहेत. त्याचं कारण काय हो? कारण त्या भागामध्ये त्यांची दहशत आहे. तुम्ही म्हणाल असं का म्हणताय? आपल्याकडे येताना गाय तोंड होऊन येते ती, आपल्यात चालत नाही लय भानगड तसली, म्हणून गाय तोंड होऊन येते ती. तिकडं परिस्थिती काय? आतकरे सर कारखान्याचं लायसन काढलं, माणूस गायब केलाय, 15 वर्ष 16 वर्ष झालं. आज भगत सर म्हणून आहेत, त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषदला निमगावमध्ये पीठी पुजायला गेलं म्हणून रक्त सांडोस्तर मारलं. गणेश काका कुलकर्णी उपळाईचं उपसरपंच होते आणि जिल्हा परिषदची तयारी करत होते म्हणून ह्या रणजित भैयाच्या सख्या मेवण्यानं स्कॉर्पिओ गाडी अंगावर घालून चंदामेंदा करून मर्डर केलाय. जेलमध्ये होता तो. आणि आज मला सांगा, त्या भागात जर अशी दहशत करत असतील आणि मग गावामध्ये दोन्ही पार्ट्या त्यांच्यात, पोलीस स्टेशन हाताला धरायचं, तडी पार करायचं, खोट्या खिशी काढायच्या, लोकांना जिरीला आणायचं. त्या ठिकाणी ऊस नेत नाही. एक निमगावचा माणूस आहे, त्यानं मला येऊन भेटला, त्यानं थोडा विरोध केला तर त्याचा 20 एकर ऊस त्या ठिकाणी रानात त्या ठिकाणी ठेवावा लागला आणि दुसऱ्या कारखान्याला कुणाला नेऊ दिला नाही. ती बिचारं डोळ्यात पाणी आणून सांगत होतं, पुढच्या फळीनं ट्रॅक्टरनं म्हणला बांध्यावर ढकलला. ही दहशत त्यांनी त्या ठिकाणी केली म्हणून त्या तालुक्यातला नेताच तयार होऊ देत नव्हती, म्हणून त्या ठिकाणी 30 वर्ष त्यांनी सत्ता दाखली.